मित्रांनो, एआयच्या दुनियेमध्ये खूप सध्या स्पर्धा आपल्याला दिसते आहे. प्रत्येक कंपनी आपला एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करते आणि काहीतरी धमाका करताना आपल्याला दिसते. आणि गुगल तर सगळ्यात पुढे आहे. गुगलने असं ठरवलं आहे की एआय मध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढं सगळं काही जगाला द्यायचं. आणि त्यांचे नवनवीन एक्सपेरिमेंटल काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या लॅब्समध्ये उपलब्ध असतात. आणि आज असाच त्यांचा एक नवीन उपक्रम आपण या ठिकाणी बघतो आहोत. त्यांचा जो नवीन आविष्कार आहे एआय शी रिलेटेड, तो आपल्याला आज बघायचा आहे. आणि त्याचं नाव आहे मिक्स बोर्ड. अतिशय सुंदर आहे. आपण नॅनो बनाना मॉडेल याच्या आधी वापरलेला आहे. नॅनो बनाना आपल्याला वेगवेगळ्या इमेजेस तयार करायला मदत करतो. गुगल जेमिनीच्या थ्रू किंवा आपण एआय स्टुडिओ मधून गुगल एआय स्टुडिओ मधून वेगवेगळ्या इमेजेस त्या नॅनो बनाना मॉडेलच्या मदतीने जनरेट करतो. अतिशय सुंदर क्वालिटीच्या इमेजेस तो जनरेट करून देत असतो. आता हा नॅनो बनाना जो आहे याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं लोकांपर्यंत घेऊन जाता येईल यासाठी गुगलचे अनेक प्रयत्न आहेत. आणि त्यापैकी एक आहे त्यांचा हा मिक्स बोर्ड. हा मिक्स बोर्ड जो आहे तो आपल्याला अतिशय सुंदर क्वालिटीच्या इमेजेस तयार करायला मदत करतो. आणि फक्त इमेजेस तयार नाही करून देत, तर इमेजेसमध्ये खूप सारे बदल आपल्याला तयार करायला या ठिकाणी तो मदत करतो. ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने आपण इमेजेस त्याला मूव्ह करू शकतो. आणि इमेजेसमध्ये एवढ्या सुंदर क्वालिटीच्या ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात. आणि हा जो मिक्स बोर्ड आहे हा नक्कीच सगळ्यांना आवडेल असा एक प्लॅटफॉर्म आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये हा मिक्स बोर्ड जो आहे तो कसा आहे, कसा वापरायचा, त्यात कशा पद्धतीने इमेज ट्रान्सफॉर्मेशन्स करायचे, हे सगळं आपण आजच्या या सेशनमध्ये बघतो आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडली तर लाईक करा. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी सगळ्या व्ह्युअर्सना एक आठवण करून देतो की उद्या 1 एप्रिल पासून आपली एआय मास्टर कोर्सची सेकंड बॅच जी आहे ती सुरू होते आहे. पहिल्या बॅचचा जो आपला रिव्ह्यू आहे तो अतिशय सुंदर आहे. सर्व मेंबर्स पहिल्या बॅचचे 100% सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांनी सक्सेसफुली तो कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि त्यांना त्याचा प्रचंड फायदा देखील झालेला आहे. आता आपण त्याची दुसरी बॅच जी आहे ती उद्यापासून म्हणजे 1 एप्रिल पासून सुरू करतो आहोत. आज दिवसभरामध्ये त्याचे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची मुदत आहे. आणि उद्यापासून तो कोर्स जो आहे तो सुरू होणार आहे. तुम्ही अजून रजिस्टर केलं नसेल तर नक्की करून घ्या. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला त्या कोर्सचं डिटेल देतो. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या रजिस्ट्रेशनची लिंक देखील मी तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि रजिस्टर करून घ्या. 50% डिस्काउंट आपण त्या कोर्ससाठी देतो आहोत. आणि त्या कोर्सची ऍक्च्युअल फी 10,000 आहे. आणि आपण फक्त 5,000 रुपयामध्ये तो 100% एआय मास्टर कोर्स तुम्हाला दिला जाणार आहे. या कोर्समध्ये अगदी जनरेटिव्ह एआय पासून तर एआय ऑटोमेशन्स पर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातील. एक कॅपस्टोन प्रोजेक्ट आपण त्याच्यामध्ये तयार करून घेत असतो, म्हणजे पूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड तो कोर्स आहे. आणि त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्वतःचा एआयचा बिझनेस सुरू करू शकतात. तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये त्याचा उपयोग करू शकतात. इवन तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्या करिअरमध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला फ्रीलान्सिंग वगैरे सारखी कामं घरी बसून करता येऊ शकतात. अशा सगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि त्या कोर्सचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आज शेवटची मुदत आहे. उद्या तो कोर्स सुरू होणार आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आजच रजिस्टर करून घ्या आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. मिक्स बोर्ड सुरू करण्यासाठी आपण या ठिकाणी एक URL टाईप करायचा असतो. इथे आपण टाईप करणार lab.google/mixboard. हा URL दिल्यानंतर तुम्ही इथे येतात. हा URL दिल्यानंतर इथे तुम्ही गेट स्टार्टेड बटनला क्लिक करायचं आहे. आणि या मिक्स बोर्डवर तुम्हाला खूप सारे इमेज व्हेरिएशन्स तयार करता येतात. आता इथे एक न्यू प्रोजेक्ट आपल्याला सुरू करायचा आहे. तुम्ही इथे क्लिक करा आणि एक नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करा. आता याच्यात तो आपल्याला काही आयडिया या ठिकाणी देतोय. याच्यातून तुम्ही एखादी आयडिया घेऊ शकता किंवा तुम्हाला एक नवीन जनरेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आपण एक न्यू जनरेशन करूया. आता माझ्याकडे काही इमेजेस आहेत, मी त्याचे व्हेरिएशन्स या ठिकाणी तयार करून बघतो. मग आता इथे मी प्लस बटनला क्लिक करतो. इथे तुम्हाला इमेज अपलोड करता येईल किंवा कॅमेऱ्यातून तुम्ही इमेज फोटो काढून ॲड करू शकतात किंवा ड्राईव्हमधून घेऊ शकतात. ओके, आता मी अपलोड करतोय. माझ्याकडे काही इमेजेस आहेत, त्यापैकी हा जो मॅन आहे तो मी या ठिकाणी ॲड करतो. ठीक आहे, आता ही पहिली इमेज मी ॲड करून घेतली. आणि ही जी इमेज आहे आता ह्या इमेजवर आपल्याला काही व्हेरिएशन्स करून बघायचे आहेत. ठीक आहे, मी आता दुसरी एक इमेज या ठिकाणी ॲड करतो. बघा, आता सेकंड इमेज माझ्याकडे आहे. सपोज हा सनग्लास. ठीक आहे, तर मी हा सनग्लास माझ्याकडे आहे.
आता मला काय करायचं आहे, हा सनग्लास जो आहे तो त्या ह्या माणसाला वेअर करायला लावायचा. ठीक आहे. मग आता काय करायचं बघा, बाजूला तुम्ही जर आता ही इमेज सिलेक्ट केली तर ती तुम्हाला या ठिकाणी ॲड झालेली दिसेल. हे बघा या ठिकाणी, किंवा जी इमेज तुम्ही सिलेक्ट करणार ती इथे तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आता आपल्याला ही सेकंड इमेज आणि ही फर्स्ट इमेज दोघं कंबाईन करायचे आहेत. मग त्याच्यासाठी दोघांना तुम्ही सिलेक्ट नाही करायचं, बाजूला क्लिक करा आणि इथे तुम्ही टाईप करा वेअर सनग्लास फ्रॉम सेकंड इमेज टू अ मॅन फ्रॉम फर्स्ट इमेज. ओके, त्या माणसाला तो सनग्लास आपल्याला वेअर करायचा आहे. आणि बघा आता एक तो नवीन इमेज क्रिएट करेल आणि त्याच्यात त्या माणसाला तो सनग्लास वेअर करून आपल्याला एक नवीन इमेज तयार करून देईल. आता याच्यामध्ये नॅनो बनाना मॉडेल इंटरनली यूज होतं आहे, त्याच्यामुळे नॅनो बनानाचे जे जे काही क्रिएशन्स आहे ते तुम्हाला इथे दिसतीलच. बघा आता त्याने तो सनग्लास जो आहे तो वेअर केलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात अजून चेंज करायचा आहे. आता मी माझ्याकडे असलेला एक हॉर्स आहे तो मी अपलोड करतो. बघा आता हा हॉर्स आहे तो मी या ठिकाणी अपलोड करतो. आणि मला आता असं करायचं आहे, हा जो सनग्लास घातलेला मुलगा आहे म्हणजे मॅन आहे तो या हॉर्सला राईड करतो आहे असं मला दाखवायचं आहे. ओके, मग मी हे दोघं या ठिकाणी कंबाईन करतो. मग मी त्याला तसं या ठिकाणी सांगतो आहे की अ मॅन विथ सनग्लासेस. म्हणजे या दोघांमध्ये आता फरक आहे, हा विदाऊट सनग्लासवाला आहे, हा विथ सनग्लासवाला आहे. अ मॅन विथ सनग्लासेस किंवा सनग्लास रायडिंग हॉर्स फ्रॉम गिवन इमेज. ठीक आहे. दिलेल्या इमेजमधला जो हॉर्स आहे त्याच्यावर हा सनग्लास घातलेला मुलगा किंवा मॅन जो आहे तो त्याला राईड करतोय असं आपण त्याला कंबाईन करायला सांगतो. तो इमेज ॲनालिसिस करतो. या सगळ्या याच्यामध्ये तो काय बघेल की सनग्लास घातलेला कोण व्यक्ती आहे आणि घोडा कुठे दिसतोय त्याला त्या चित्रांमध्ये, आणि मग त्याबरोबर त्या दोघांना तो कंबाईन करेल आणि तो जो सनग्लास घातलेला पर्सन आहे तो त्या घोड्यावर राईड करताना आपल्याला त्या ठिकाणी तो दाखवेल. म्हणजे इथे इमेज ॲनालिसिस खूप परफेक्ट तो करतो. इमेजमध्ये जे काही तुम्हाला दिसतंय ते त्याचं वर्णन तुम्ही करायचं आहे, तुम्ही त्याला सांगायचं आहे की कुठली इमेज याच्यातली पाहिजे. बघा त्याने त्या हॉर्सवर तो बरोबर सनग्लास घातलेला जो व्यक्ती आहे तो राईड करतोय असं त्याने या ठिकाणी चित्र तयार केलं. ठीक आहे. आता मला ह्या इमेजचं बॅकग्राऊंड बदलायचं आहे, हा असा रूममध्ये नको आहे, त्याला आपल्याला रस्त्यावर आणायचं आहे. मग मी त्याला सांगतो चेंज बॅकग्राऊंड. आता ज्या इमेजचं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे ती इमेज पहिले सिलेक्ट करून घ्यायची म्हणजे ती इथे येऊन जाते आणि सांगायचं आहे चेंज बॅकग्राऊंड ऑफ दिस इमेज. ओके, सच ॲज रायडिंग ऑन द रोड. तो रस्त्यावर रायडिंग करतोय असं दाखव. म्हणजे आता तो त्याचं बॅकग्राऊंड चेंज करेल आणि तो हॉर्स रायडिंग कुठे करतोय तर रस्त्यावर करतोय असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. बघा इथे प्रत्येक इमेज जी तयार होत जाते ती त्या बोर्डवर तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी ठेवून घेता येते. म्हणजे आता तुमचा हा जो मिक्स बोर्ड तयार होईल त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या इमेजेस मिक्स करत जात आहेत, त्याचं वेगवेगळं तुम्ही काय म्हणू की व्हेरिएशन्स क्रिएट करत जात आहेत आणि हे व्हेरिएशन जे आहेत ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरता येऊ शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतात. बघा आता तो हॉर्स रायडिंग करतोय रस्त्यावर, म्हणजे आता इथे इमेज त्या पद्धतीने तयार झाली. ठीक आहे. चला आता मी दुसरी एक इमेज ॲड करतो याच्यामध्ये. मी इथे पुन्हा अपलोड करतो. आता ही मुलगी आहे ती मी अपलोड करतो. ठीक आहे. आणि मला आता ही जी मुलगी आहे ती हॉर्स रायडिंग करते असं मला दाखवायचं आहे. ओके, मग आता मी काय करतो बघा, त्या मुलीचा जो फोटो आहे तो मी आता सिलेक्ट नाही करत, त्याला बाजूला क्लिक करतो किंवा तुम्ही सिलेक्ट केला तरी चालेल. आणि आता हा जो हॉर्स दिसतोय आपल्याला ती मुलगी त्या हॉर्स रायडिंग करते असं आपल्याला दाखवायचं आहे. ओके, दिस गर्ल रायडिंग हॉर्स फ्रॉम गिवन इमेज. दिलेल्या इमेजमधला जो हॉर्स आहे त्या हॉर्सला रायडिंग करताना ती मुलगी आपल्याला दाखवायची आहे. बघा आता इथे कॉम्बिनेशन्स त्या पद्धतीने तो तयार करत जातो आणि ज्या ज्या इमेजेस प्रोड्यूस होत जातील त्या तुम्हाला त्या बोर्डवर पुटअप करता येतात. आता हा जो बोर्ड आहे तो तुम्ही पाहिजे तसा अरेंज करून घेऊ शकतात. म्हणजे इथे ड्रॅग आणि ड्रॉप ऑप्शन आहे.
बोर्ड तुम्हाला मूव्ह करता येतो, पाहिजे तिकडे तुम्ही मूव्ह करू शकतात. बघा आता ती मुलगी जी आहे ती त्या हॉर्सला राईड करताना तुम्हाला इथे दिसते आहे. अशा पद्धतीने हा एक फोटो आपण तयार केला. म्हणजे आता तुम्हाला इमेजेसमध्ये बॅकग्राऊंड चेंज करता येत आहे, जसं इथे आपण चेंज केला. त्या इमेजमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन्स करता येत आहेत, 2 इमेज तुम्ही एकत्र करून त्याचं एक कॉम्बिनेशन तयार करू शकतात. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. आता या बाजूला हा जो पॉइंटर आहे हा सिलेक्ट करण्यासाठी आहे. इमेजला तुम्ही सिलेक्ट करण्यासाठी त्या पॉइंटरचा उपयोग करतात. ठीक आहे, इमेज तुम्ही पाहिजे तिथे ठेवू शकतात. आता हा जो हँड आहे हा बोर्ड मूव्ह करण्यासाठी आहे. तुम्हाला बोर्ड कुठेही मूव्ह करायचा असेल तर तुम्ही त्याला मूव्ह करू शकतात, किंवा इमेज तुम्हाला बोर्ड तुमच्या पद्धतीने अरेंज करता येतो. पण इमेज मूव्ह करायची असेल तर पॉइंटरने सिलेक्ट करून फक्त इमेज तुम्हाला मूव्ह करता येते, किंवा त्याची साईज तुम्हाला लहान मोठी करता येते. त्या इमेजवर तुम्हाला काही ऑपरेशन्स करायचे असतील तर ती इमेज सिलेक्ट करायची, आणि वरती बघा डाउनलोड करायची असेल इमेज तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. नको असेल तर ती डिलीट करू शकतात. इमेज तुम्हाला डुप्लिकेट म्हणजे कॉपी करायची आहे, तिच्या सेम इमेज बनवायची आहे, कॉपी करू शकतात. इथे तुम्हाला याच्यासारखे अजून काही जनरेशन्स करायचे असतील तर ते तुम्ही करू शकतात. आणि हे रिजनरेशन आहे, म्हणजे तुम्हाला हा फोटो नाही आवडला त्याला तुम्ही रिजनरेट करू शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स तुम्हाला या इमेजेसमध्ये करता येतील. आणि तुम्ही तुमच्या इमेजेस इथे अपलोड करून त्याच्यावर या पद्धतीने मिक्स बोर्ड जो आहे तो तयार करू शकतात. तुम्ही तयार केलेला बोर्ड तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करता येऊ शकतो. इथे तुम्ही लिंक तयार करून त्याची जर लिंक तुम्ही घेतली, ही लिंक कॉपी करून कोणालाही दिली तर त्याला हा पूर्ण बोर्ड तुम्हाला शेअर करता येऊ शकतो. तर ही लिंक तुम्ही घ्या आणि कॉपी करून कोणालाही द्या. समजा आता मी ही लिंक कॉपी केली, एक न्यू URL मी या ठिकाणी देतो आणि ती लिंक मी त्याला पेस्ट करतो. ज्याला कोणाला ही लिंक तुम्ही देणार त्याच्याकडे हा बोर्ड जो आहे तो अशा पद्धतीने शेअर केला जाईल. इथे एक्सपोर्ट ऑप्शन दिसतोय बघा तुम्हाला. तो बोर्ड जो आहे तो तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करता येईल. त्याची प्रेझेंटेशन तुम्हाला स्लाईड बनवता येऊ शकते, त्याचा स्लाईड डेक पण तो तयार करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन पण दिला आहे, आणि शेअरमध्ये तुम्हाला पूर्ण बोर्ड डाउनलोड करता येईल, किंवा त्याची लिंक जी आहे ती कॉपी करून कोणालाही देता येऊ शकते. तर या पद्धतीने हा जो बोर्ड आहे तो आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने तयार करता येतो, आणि याला मिक्स बोर्ड असं त्यांनी थोडक्यात नाव दिलेलं आहे. तर या पद्धतीने इमेजेसवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल व्हेरिएशन्स करणे हा याचा मूळ उद्देश आहे. आणि तुम्ही तयार केलेला सुंदर बोर्ड जो आहे तो तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये चांगल्या प्रकारे शेअर करू शकता. त्याचं नाव तुम्हाला बदलायचं असेल, आता हा प्रोजेक्ट आपला सेव्ह राहील, याला तुम्हाला काय जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकतात. याला मी नाव देतो माय बोर्ड 1. ठीक आहे, आता हा माय बोर्ड 1 नावाने सेव्ह राहील. तुम्ही जर बॅक गेलात इथे तर तुम्ही आत्ता जो प्रोजेक्ट केला आहे तो इथे सेव्ह आहे बघा या ठिकाणी, आणि तुम्हाला तो बोर्ड पुन्हा ओपन करता येऊ शकतो. म्हणजे आपण जेवढेही प्रोजेक्ट इथे करू तेवढे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दिलेल्या नावाने सेव्ह राहतील, आणि तुमचा बोर्ड तुम्ही पुन्हा रिओपन करून त्याच्यावर काम करू शकतात. नवीन बोर्ड बनवायचा असेल तर तुम्ही इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून नवीन बोर्ड देखील तयार करू शकतात.